कथेचं नाव मुलीचा बाप. लेखक ॲडव्होकेट कृष्णा पाटील. दिवसभर पोलीस स्टेशनच्या बाहेर लिंबाच्या झाडाखाली थांबलो. खूप वाट बघितली. आता येईल मग येईल असं वाटलं, पण ती काय आलीच नाही. आता पुढं काय करायचं वकील साहेब, काय करायचं? आणि त्याचे आई वडील मला असं विचारत होते. ते हवालदिल झाले होते. गेले 6 दिवस त्यांना धड जेवण नव्हतं की झोप नव्हती. दास्तीत रात्रंदिवस लागली होती. ते रोज पोलीस स्टेशनला हेलपाटे मारत होते. आगतिक होऊन दिवसभर थांबत होते. मात्र पदरी निराशाच येत होती. दिवस मावळला की उदास मनानं घरी परतत होते. वकील साहेब, अहो दुसरा काही इलाज निघतोय का? बघा ना साहेब. पोलीस स्टेशनला आणखी एखादा अर्ज करूया का? मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना पण एक अर्ज देऊया का? मग मी त्यांची समजूत काढली आणि त्यांना म्हणालो, हे बघा, आपण जो एक अर्ज पोलीस स्टेशनला दिलाय ना, त्याची FIR नोंद झाली आणि पोलीस त्यांचा तपास करतायत. आपण खरं तर थोडी वाट पाहायला हवी. आणि त्याची आई घाबरत म्हणाली, अहो वकील साहेब, अहो पोरीच्या जीवाला तर बरं वाईट झालं नसेल ना हो? मी म्हणालो, हे बघा, काही काळजी करत बसू नका. थोडं तुम्ही शांत व्हा. घरातलं वातावरण विनाकारण भयंकर करू नका. अहो तुमची अनिता आता लहान नाही, ती सज्ञान झाली आणि त्यामुळे तिला काही गोष्टी समजतात. अहो साहेब, अहो कशाची सज्ञान होती हो? अहो सज्ञान असते तर असं झालं असतं का हो? कुठली सज्ञान होती? मी त्यांना धीर द्यायला म्हणून म्हणालो, हे बघा, काही झालेलं नाही आणि उगीच अभद्र विचार डोक्यात आणू नका. तुम्ही आता थोडं स्वतःला सावरायला हवंय. अहो साहेब, अहो कसं सावरायचं हो साहेब, कसं सावरायचं? पुरीला बोल थापा देऊन फसवलंय. तिला नक्की कुणीतरी काहीतरी फोस लावली असणार आहे. अहो ती आमच्याशिवाय तासभर राहणार नाही हो. पण तिला कुणीतरी डांबून ठेवलं असणार आहे. त्याशिवाय ती थांबणार नाही. काहीतरी लवकर उपाय करा ना साहेब, काहीतरी उपाय करा ना. आणि त्याच्या आईचा प्रक्षोभ झाला होता. ती बिचारी पार कोसळून गेली होती. आता कशातच राम उरला नाही असं तिला वाटत होतं. ती नवऱ्याला घेऊन रोज भटकत होती. कधी पोलीस स्टेशन, कधी गावचा पुढारी, कधी वकील, तर कधी नातेवाईकामधला कुणीतरी जाणकार. पण कुठंच यश येत नव्हतं. सुभाषराव तर पार कोळपून गेले होते. तोंडावरची पार या गेली होती. तेलकट मळ साचल्याप्रमाणे त्यांचा चेहरा दिसत होता. 2 दिवस त्यांनी आंघोळी केली नसावी. खुरटी दाढी वाढली होती. पोटात राहण्याचा पत्ताच नव्हता. घाबरणाऱ्या सुरात आणि भीतीच्या आवाजात ते म्हणाले, हे बघा वकील साहेब, आता आपण पुढे काय करायला पाहिजे? यातून मार्ग काय काढायचा? अहो सगळं घरदार गेला आठवडाभर भयंकर तणावात आहे. पोरगा तिकडं नागपूरला पार्ट टाइम नोकरी करत शिकतोय. आम्ही दोघी इकडं गावी. काय करावं? आता डोकं चालायचं बंद झालंय साहेब, डोकं चालायचं बंद झालंय. आणि एवढ्यातच अनिताचे मामा आले. ते सनशाईन या कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करत होते. पांढरा शुभ्र नेहरू शर्ट आणि तसाच पायजमा. त्यामुळे ते पुढारी असल्यासारखं दिसत होते. त्यांचं शिक्षण बेताचंच होतं, पण व्यवहार ज्ञान चांगलं होतं. त्यांच्या बोलण्यावरून ते ओळखू येत होतं. त्यांना सचिनराव या नावानं सर्वजण ओळखत होते. सचिनराव म्हणाले, हे बघा वकील साहेब, अहो मी दाजींना नेहमी सांगायचो, आणि त्याचं लय लाड करू नका. पोरं नेहमी धाकात असायला हवेत. शेवटी ती पोरीची जात आहे, तिला त्या पद्धतीनंच वाढवा. पण यांचं मात्र ना माझं तेच खरं. अहो लाड किती करायचा असतोय. 2 महिन्यापूर्वी
तिच्या आयफोनचा स्क्रीन गेला. 10,000-20,000 नवीन स्क्रीन बसवायचं सोडून ना, याने नवीनच आयफोन घेऊन तिला दिला, तोही 1.5 लाख रुपये खर्चून. मी म्हणालो, अहो सचिनराव, असू द्या, शेवटी बापाचं काहीच आहे, शिवाय एकुलती एक पोरगे. अहो साहेब, अहो आम्हाला पण एकच पोरगे, पण वाकडं पाऊल पडल कुठलं. मी म्हणालो, अहो सचिनराव, अहो अनितानं तर वाकडं पाऊल कुठं टाकले. अहो तिला बळजबरीनं फोस लावून नेले. आम्ही पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली आणि पोलिसांचा तपास सुरू आहे. सचिनराव क्षणभर थांबले. ते थोडे गंभीर झाले. त्याने अनिताच्या आईकडं आणि सुभाषरावांकडं आश्चर्यानं पाहिलं. सुभाषरावांना म्हणाले, म्हणजे खरी वस्तुस्थिती तुम्ही यांना सांगितलीच नाही म्हणायचे. सुभाषराव शांतपणे म्हणाले, आमच्या मुलीवर विश्वास आहे. ती कधीच तुम्ही म्हणताय तसं करणार नाही. तिला लहानाची मोठी कशी केली हे आम्हाला माहिती आहे. सुभाषरावांचा आवाज गैरा झाला. ते गदगदले. पुढं काहीच बोलले नाहीत. बघितलं का वकील साहेब, अहो अजूनही हे डोळं उघडायला तयार नाहीत. मुलीची चूकच नाही असंच यांना वाटतंय. मी म्हणालो, हे बघा, तुम्ही आता सगळेजण शांत व्हा. आता आपण एक काम करूया. पोलिसांनी आपल्याला अजून 2 दिवस मागितलेत आणि आपण तोपर्यंत थोडं शांततेत घेऊया. 2 दिवसांनी चित्र स्पष्ट होईल आणि मग पुढं काय करायचं त्याचा निर्णय घेऊया. ही गोष्ट त्या दिघांनाही पटली. सचिनरावांची बहीण म्हणजे अनिताच्या आईलाही ती गोष्ट बरोबर आहे असं वाटलं. मग थोड्या वेळानं तिघही उठले आणि जड पावलाने ऑफिसच्या बाहेर पडले. अनिता SY BSc ला होती. गेले 8 दिवस ती बेपत्ता होती. तिला फोस लावून पळवून नेले की ती स्वतःहून पळून गेली याबाबत संभ्रम होता. तिच्या आई वडिलांना वाटत होतं की मुलगी भोळी, निष्पाप आहे, सरळ मार्गे, दिसायला सुंदर आहे, अत्यंत देखणी आहे. त्यामुळे तिला कुणीतरी जाळ्यात ओढून फसवले. तर अनिताच्या सख्या मामाला खात्री होती की मुलगी स्वतःहून पळून गेली. तिला कोणीही फसवलं नाही, कारण फसवण्या इतपत ती भोळी नव्हती. अनिता BSc नंतर MPSC करणार होती. MPSC करून ती क्लास 1 अधिकारी होणार होती. तिनं तिचं स्वप्न बोलून दाखवल्यानंतर सुभाषराव तर खूप आनंदात होते. तिच्या स्वप्नाचा ते गांभीर्याने विचार करत होते. त्यामुळे सुभाषरावांनी तिच्या इच्छेनुसार तिला अकॅडमीत घातलं होतं. अकॅडमीतच मुलींच्या हॉस्टेलमध्ये ती राहू लागली. BSc आणि MPSC यांचा एकत्रित अभ्यास करायला लागली. दर 15 दिवसांना सुभाषराव पालक भेटीला जात होते. दर महिन्याला सुनीताही भेटायला जात होत्या. BScची एक टर्म संपली असेल. एके दिवशी ऑफिसमधून सुभाषरावांना फोन आला. हॅलो, मी सक्सेस अकॅडमीमधून रेक्टर साळवी बोलतोय. अनिताचे पप्पा सुभाषराव आहेत का? होय सर, मीच बोलतोय, बोला. अहो, तुमच्या अनिता कालपासून कुठंतरी न सांगता गेले आणि तिनं मोबाईल स्विच ऑफ करून इथंच ठेवलाय. अहो, आम्ही खूप शोधाशोध केली पण ती कुठं सापडली नाही. तुम्ही ताबडतोब अकॅडमीत येऊन भेटा. सुभाषरावांच्या काळजाचं पाणी झालं. पायाखालची जमीनच हादरली. घशाला कोरड पडली. दरदरून घाम फुटला. कशीबशी त्यांनी सुनीताला हाक मारली आणि ते मटकन खालीच बसले. सुनीताबाईंनी सुभाषरावांची अवस्था बघितली. त्या तर घाबरूनच गेल्या. जवळ येऊन त्यांनी विचारलं, अहो काय व्हायला लागले? चक्कर आली का? थांबा, मी पाणी आणते. त्या पळतच गेल्या. तांब्या भरून पाणी आणलं. सुभाषराव कसं तरी 2 घोट पाणी प्याले. सुनीताबाईंनी त्यांचा घाम पुसला. ते थोडे शांत झाले. मग त्यांनी सुनीताबाईंना सगळा वृत्तांत सांगितला. दोघे गलित गात्र झाले होते, पण आता अकॅडमीत तर जायला हवं होतं. एकमेकांना आधार देत ते कसे बसे अकॅडमीत पोहोचले. रेक्टरनं त्यांना एका खोलीत नेलं. त्यांना बसायला खुर्च्या दिल्या. फॅन चालू केला आणि रेक्टर म्हणाला, हे बघा,
गेले 2-3 महिने तुमची अनिता अस्वस्थ होती. अहो, तिचं कशावरच लक्ष लागत नव्हतं. सारखी ती मोबाईलवरच असायची. अहो, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत ती जागी राहत होती. तरी मी तिला 2-3 वेळा विचारलं, काय होतंय का, आजारी असते का, घरी जाऊ वाटतंय का. अहो, पण ती काही बोलतच नव्हती. मला काहीच होत नाही म्हणायची. आणि काल रात्री तर ती सरळ निघूनच गेली. एवढं सांगून तो थांबला आणि पुन्हा म्हणाला, बरं, घरी काय भांडणतंटा झाला होता का? सुभाषराव म्हणाले, अहो, कसलं भांडण आणि कसला तंटा. अहो, तसले शब्द पण माहीत नाहीत अनिताला. तळहातावरच्या फोडासारखं झपलंय तिला. रेक्टर म्हणाला, बरं, आता पुढं काय करताय बघा. एकतर नियमाप्रमाणे आम्हाला तरी पोलीस तक्रार करावी लागेल किंवा तुम्हाला तरी करावी लागेल. सुभाषराव आणि अनिताबाईंनी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे, आम्ही असंच पोलीस स्टेशनला जातो, तक्रार करतो. तुम्ही तक्रार केली तर पेपरला येईल, आमचीच आबरू जाईल. त्यापेक्षा आम्हीच पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करतो आणि एखादा वकीलही पाहतो. पुढची सगळी कायदेशीर कारवाई करतो. रेक्टर आत गेला. एक मोठं रजिस्टर घेऊन बाहेर आला. त्यावर सुभाषराव आणि सुनीताबाईंच्या सह्या घेतल्या. दोन्ही हात जोडून त्यानं नमस्कार केला आणि म्हणाला, हा, आता तुम्ही जाऊ शकता. आणि बघा, सापडेल कुठंतरी, काळजी करत बसू नका. दोघं उद्ध्वस्त होऊनच बाहेर पडले. काहीच फाटलं होतं. समोर अंधारच दिसायला लागला. लेकरू कुठं असेल, जिवंत असेल का? नाही, ते विचार घोंगावायला लागले. आणि त्या तंद्रीतच ते पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी सुनीताबाई आणि सुभाषरावांना बरेच प्रश्न विचारले. तिचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी किती आहेत, केव्हापासून ती अकॅडमीत आहे, या अगोदर कधी ती अशी गेली होती का. दिवसभर त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती चालू होती. आणि शेवटी कशी तरी पोलिसांनी मिसिंग तक्रार दाखल करून घेतली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी सुभाषराव आणि सुनीताबाई पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी सांगितलं, हे बघा, तपास सुरू आहे आणि मोबाईल असता तर लोकेशन मिळालं असतं, पण मोबाईल ही तिनं इथंच ठेवलाय. रोज पोलीस स्टेशनला जाऊन वैताग आल्यानंतर शेवटी ते दोघंही वकिलाकडं म्हणजे माझ्याकडे आले. पण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार तर दिलीच होती. थोडं वाट पाहणं हेच हाते होतं. 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी सकाळी अनिताचे मामा आले. मी ऑफिसमध्येच बसलो होतो. मामा कपाळाला टिळा लावून स्वच्छ कपडे घालून आले होते. आल्या त्यांनी नमस्कार केला. मीही नमस्कार केला. मामा म्हणाले, हे बघा वकील साहेब, आमचे दाजी म्हणजे ना अगदी सरळ मार्गी माणूस. सगळं काम अगदी वळंब्यात. आणि त्यात अनितावर तर इतका जीव की काही विचारच करू नका. पण पोरीनं चुकीचं पाऊल उचललं बघा. पोरीनंच घात केलाय. मला आश्चर्य वाटलं. मी म्हणालो, तुम्हाला सगळं माहिती आहे? होय, सगळं माहिती आहे. अहो, खडा माहिती आहे साहेब. मग तुम्ही बहिणीला कल्पना नाही दिली? अहो, दिली ना, बहिणीला दिली, दाजींना दिली. अहो, पण ती सूचना ऐकून बहीण 2 वर्ष माझ्याबरोबर बोलत नव्हती. मग मी तरी किती भाग घेणार? बरं, असू द्या, मुलगा चांगला आहे ना? अहो, बेकार फिरतोय साहेब, नुसता बेकार आहे. घरी एकटी आहे. अहो, त्याला जगातली सगळी व्यसनं आहेत. बोंबलत फिरणं, मारामारी करणं, पुढाऱ्यांच्या मागे हिंडणं हा त्याचा धंदा आहे. आणि त्याच्या पहिल्या बायकोला त्यानं अशीच फसवून सोडून दिले. अहो, पण अनिता तर इतकी शिकलेली आहे, शिवाय MPSCला बसलेली, तरी पण. अहो साहेब, हेच तर आश्चर्य आहे. आता दाजींना कसं समजावणार? अनिता चुकीचं वागू शकते. अहो, यावर त्यांचा विश्वास बसतच नाही. कारण अनिता म्हणजे त्यांचा जीव की प्राण. अहो साहेब, आजचा 7वा दिवस आहे. एखादा कप चहा तेवढा घेतला असेल त्याने, नाही तर उपाशीच आहेत. असे उपाशी आहेत. सचिनराव पुढं गप्प झाले. त्यांना भरून आलं. पुढं बोलता येईना.
मी त्यांना टेबलवरची पाण्याची बाटली दिली. ते घोटभर पाणी प्याले आणि पुन्हा बोलायला लागले. साहेब, तुम्हाला सांगतो, अनिता 5वीला होती. त्यावेळी तिला खूप धाप लागली. 1-2 दवाखाने दाखवलं, पण निदान लागेना. दाजीने शेवटी तिला डायरेक्ट ससूनला नेली. सगळं चेक केलं, 15-16 टेस्ट केल्या. आणि तेव्हा डिपार्टमेंट प्रमुख डॉक्टर मानगुडे होते. त्यांनी दाजींना केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि विचारलं, आपण काय करता? तेव्हा दाजी म्हणालं, मी MIDCत आहे, अर्धवेळ नोकरी करतोय आणि शेती करतोय. बरं, तुमच्याबरोबर अजून कोण नातेवाईक आहेत का? तेव्हा नाहीत, मी एकटाच आलोय, असं ते म्हणाले. हे बघा, तुमच्या मुलीच्या हृदयाला एक होल आहे आणि त्यामुळे तिला खूप धाप लागते. एक झडप बदलावी लागेल, खूप मोठा खर्च आहे त्यासाठी. साहेब, त्यासाठी किती पैसे लागतील? अंदाजे 5-6 लाख लागतील. अहो, काय सांगावं तुम्हाला. दाजी थोडा वेळ थांबले तिथं आणि म्हणालं, डॉक्टर माझी तयारी आहे, मला फक्त 10 दिवस द्या, मी पैशांची सगळी व्यवस्था करतो. साहेब, काय सांगावं, दाजींना पगार फक्त 15,000 रुपये. दोन्ही मुलांचं शिक्षण चालू होतं, शेती पोटापुरती पिकते, आणि तरीही दाजींनी लाडक्या लेकीसाठी धाडस केलं. खरं म्हणजे त्यावेळी दाजी तिला सरकारी दवाखान्यात मोफत उपचार करू शकत होते. पण 10 दिवसांनी दाजी अनिताला घेऊन पुण्यात आले. आता ॲडमिट करण्याच्या ते तयारीनेच आले होते. केस पेपर काढला आणि नियमाप्रमाणे काही ॲडव्हान्स भरला. अहो, अनिताला ॲडमिट करताना कंपाऊंडर दाजीनं म्हणाला सुद्धा, ओ दादा, अहो, मुलीसाठी एवढा खर्च सहसा नाही कोणी करत, कारण शेवटी मुलगी आहे, ती दुसऱ्या घरचं धन आहे. पण तुमची मुलगी अगदी लाडाची दिसते, खूप जीव आहे वाटतं तुमचा मुलीवर. दाजींनी तेव्हा नुसतं स्मितहास्य केलं. ते पुढं काहीच बोलले नाहीत. आणि 2 दिवसांनी अनिताचं ऑपरेशन झालं. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. अहो, ती शस्त्रक्रिया इतकी अवघड आणि किचकट होती की दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली आणि ती महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली. डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी दाजींना चेंबरमध्ये बोलवून घेतलं आणि म्हणाले, हे बघा, आता ताणतणाव होईल असं तिच्याशी वागू नका आणि शक्यतो कोणत्याही बाबतीत तिला दुखवू नका. आणि काय सांगावं साहेब, कदाचित त्याचा परिणाम असेल. दाजी किंवा माझी अक्का, अहो, तिला एका शब्दानं दुखावत नव्हते. चूक झाले तरी पोटात घालत होते. अहो, तिच्या शिक्षणासाठी आणि झालेलं कर्ज फेडण्यासाठी दाजीने 2 शिफ्टमध्ये काम करायला सुरुवात केली. अहो, मुलीसाठी ते रात्रीचा दिवस करायला लागले. पगार आला की थोडं कर्ज भागवावं आणि त्यातूनच तोळा अर्धा तोळा सोनं घ्यावं. ऊसाचं बिल आलं की थोडं कर्ज भागवावं आणि त्यातूनच तिच्यासाठी थोडीफार एफडी करावी. अहो, दुधाचा पगार आला की तिच्यासाठी थोडाफार खात्यावर टाकावा. मुलानं कधी पैसे पाठवलंच तर थोडं तिच्यासाठी बाजूला ठेवावं. अहो, कधी कधी गमतीनं मला दाजी म्हणायचं की अनिताच्या लग्नापर्यंत ताकद जर आली ना तर तिच्या लग्नात हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करणार आहे बघ. काय सांगावं साहेब तुम्हाला. हे असं आमचं दाजी. आमचं बोलणं चालूच होतं आणि एवढ्यातच सुभाषराव आणि सुनीताबाई आल्या. आत येताच त्यांनी विचारलं, साहेब, वकील साहेब, काय लागला का हो तपास? मी म्हणालो, हे बघा, पोलीस स्टेशनला गेल्यावर आपल्याला समजेल, पण बहुतेक तपास लागला नसावा, नाहीतर त्यांचा फोन आला असता. ते थोडा वेळ थांबले. मीच म्हणालो, बरं चला, आता आपणच पोलीस स्टेशनला जाऊन येऊया. आम्ही सगळेजण पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनच्या आवारात गर्दी होती. काही पोलीस फाईली हातामध्ये घेऊन इकडून तिकडच्या दालनात फिरत होते. आम्ही इन्स्पेक्टर साहेबांच्या केबिन बाहेर थांबलो होतो. इन्स्पेक्टर डोंबे साहेबांनी आम्हाला आत बोलावलं. आम्ही डोंबे साहेबांच्या समोर खुर्ची जाऊन बसलो. आम्ही काही बोलणे अगोदरच साहेबांनी एक कागद आमच्याकडे दिला आणि सचिनराव तो कागद वाचायला लागले. पोलीस स्टेशनला अनितानं दिलेला तो अर्ज होता. त्या अर्जात लिहिलं होतं, प्रति पोलीस निरीक्षक, अर्जदार अनिता सुभाष गावरे, विषय आई सुनीता आणि वडील सुभाष यांना कडक समज देण्याबाबत. महोदय, मी सोहकुशीनं
आणि माझ्या मर्जीनं माझा मित्र रोहन याच्याशी लग्न केलंय. परंतु ते लग्न माझ्या आई वडिलांना मान्य नाही. त्यांच्यापासून माझ्या पतीच्या आणि माझ्या जीवाला धोका आहे. तरी त्यांना बांधवीप्रमाणे कडक समज देण्यात यावी. अर्ज वाचून सचिनरावांना तर आश्चर्य वाटलं, पण सुभाषरावांचं डोळं पांढरं व्हायची वेळ आली. सुनीताबाईंच्या पायाखालची जमीनच दुभंगली. काचेचा आरसा खळखळ फुटावा तसा दोघांचा आत्मविश्वास फुटून चक्काचूर झाला. कुणीच काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हतं. मलाही खूप आश्चर्य वाटलं. सुनीत आणि सुभाषराव समजत होते काय आणि इथं झालं काय. आपल्या मुलीबाबत त्यांचा अंदाज साफ धुळीला मिळाला होता. इन्स्पेक्टर डोंबे साहेब म्हणाले, हे बघा सुभाषराव, मुलगी आता सज्ञान झाली आणि तिचं हित अहित तिला चांगलं आता समजतंय. तिनं तिच्या आयुष्याचा निर्णय घेतलाय आणि तिच्या निर्णयात तुम्हाला आता ढवळाढवळ करता येत नाही. आणि आता या सगळ्या गोष्टीचा शांत डोक्याने विचार करून या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. तुमच्या मुलीनं स्वतःहून तो सगळा निर्णय घेतला आणि त्याला आता इलाज नाही. येते लक्षात. आम्ही इन्स्पेक्टर डोंबे साहेबांना नमस्कार करून बाहेर पडलो. सुभाषरावांना चक्कर यायला लागली. त्यांचा बीपी वाढला. त्यांना धड चालता येईना. आता ते बेशुद्ध होऊन पडतील की काय अशी त्यांची अवस्था झाली. सचिनरावांनी तातडीनं गाडी बोलावली. सुभाषरावांना वसुधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 2 दिवस दवाखान्यात घालवल्यानंतर सुभाषराव बरे झाले. अशक्तपणा जाणवत होता, पण कालच्यापेक्षा आज बरं वाटत होतं. आता मुलगी तर गेली होती. तिनं स्वतःहून नातेसंबंध तोडलं होतं. त्यामुळे रागा करूनही काहीच उपयोग नव्हता. स्वतःला त्रास करून घेण्यातही अर्थ नव्हता. सुभाषराव आता बऱ्यापैकी सावरले होते. सुनीताबाईंनी सुद्धा मन घट्ट केलं होतं. जिच्यासाठी जीवाचं राहण केलं त्या मुलीनं दोघांनाही धोका दिला होता. धोक्याचं कारणही समजलेलं नव्हतं. पळून गेली ती गेली. ज्या मुलाबरोबर गेली त्या मुलाचं करिअर न बघता गेली. पूर्वीच्या लग्नाचा घटस्फोट झाला नसल्यानं त्यांचं हे लग्न बेकायदेशीर ठरणार होतं. ती तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा करून बसली होती. 1-2 आठवडे गेले असतील. एके दिवशी पुन्हा सुभाषराव, सुनीताबाई आणि सचिनराव असं 3 जण ऑफिसला आले. पुढं काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. कोणत्या मार्गाने जावं याबाबत विचार विनिमय करण्यासाठी ते ऑफिसला आले होते. 3घही येऊन माझ्यासमोर बसले होते. सुभाषराव अत्यंत तणावात पण शांत होते. मग मीच म्हणालो, सुभाषराव, अहो हल्लीच्या जनरेशनचं काही सांगता येत नाही. त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा आणि पुढं काय करतील याचा अंदाजच येत नाही. बरं, तुम्ही आता जास्त मनावर घेऊ नका. अर्थात हे सांगणं सोपं आहे माझ्यासाठी, पण प्रत्यक्षात ज्याच्या जीवनात घटना घडेल त्याचं काय होईल याची मला कल्पना आहे. पण आता इलाज पण नाही. सुभाषराव अत्यंत लालबुंद डोळ्यांनी संतप्त होऊन म्हणाले, हे बघा साहेब, ज्या दिवशी पोरगी पळून गेले ना आणि तिने आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला अर्ज दिला ना, त्याच दिवशी ते आमच्यासाठी मेले. मी म्हणालो, हे बघा सुभाषराव, मुलीनं हा निर्णय भावनेच्या भरात घेतलाय की कसा घेतलाय हे आता तरी कळायला मार्ग नाही. परंतु तो निर्णय तुमच्या दृष्टीनं चुकीचा आहे. तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. अहो, तिनंच तिच्या स्वतःच्या आयुष्याचा पालापाचोळा करून घेतला. सुभाषराव, तुम्ही आता मुलाकडे बघून तुमचं आयुष्य, तुमचं जीवन हे आनंदानं जगायला शिकलं पाहिजे तुम्ही. होय साहेब, तेच ठरवले आम्ही. आता विषय फक्त एकच राहतोय. आमची जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे आणि त्यामध्ये माझ्या कष्टानं मी डेव्हलपमेंट केले, त्याबाबत काहीतरी बंदोबस्त आपण करूया. मी म्हणालो, हे बघा, तुमचा लहान मित्र म्हणून, सल्लागार म्हणून आणि एक माणूस म्हणून मला तर स्वतःला असं वाटतंय की मुलीचा वडिलोपार्जित हिस्सा तिचा तिला द्यावा. ती कधी ना कधी परत येईल आणि कदाचित त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल, पण तिला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.
शेवटी ती तुमच्या रक्ताशी आहे आणि त्यामुळे तिचा हिस्सा तुम्हाला द्यावा लागेल आणि तुम्ही तो द्यावा. आणि हे बघा सुभाषराव, जर कायदेशीर सल्ला म्हणून तुम्ही विचाराल तर तुम्ही एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून सगळी मिळकत कुटुंबाच्या कायदेशीर गरजेकरता तुम्ही हस्तांतरित करू शकता. औषध खर्चासाठी, कुटुंबाच्या कर्जासाठी किंवा कुटुंबाच्या इतर कायदेशीर गरजांसाठी तुम्ही ती इतर कुणाला हस्तांतर केली आणि नंतर ती तुमच्या मुलानं परत घेतली तर ती प्रॉपर्टी त्याची स्वतःची प्रॉपर्टी होईल. मुलीला त्या प्रॉपर्टीमध्ये कोणता हिस्सा नाही मिळणार, पण सगळी प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करून मुलगा तुम्हाला पुन्हा सांभाळेल याची शाश्वती मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. आणि मुलीला कोणताही हिस्सा न देता संपूर्ण वडिलांच्या प्रॉपर्टी हस्तांतरित करून मुलाच्या नावावर करायची की मिळेल तेवढा मुलीला तिचा हिस्सा तो द्यायचा, हे शेवटी तुम्हा दोघांच्या हातात आहे. थोडा वेळ कुणीच कुणाशी काही बोललं नाही. सुभाषराव, सुनीताबाई एकमेकांकडे बघत राहिले. सचिनराव तसे शांतच होते. थोडा वेळ गेल्यावर सुभाषरावच म्हणाले, ठीक आहे वकील साहेब, 2 दिवसात आम्ही नवरा बायको विचार करतो आणि निर्णय घेतो, चालेल ना? मी म्हटलं, ठीक आहे, अगदी निवांत निर्णय घ्या, कारण तो तुमच्या संपूर्ण आयुष्यभराचा तो निर्णय आहे. एवढ्या चहाला आम्ही सर्वांनी चहा घेतला. मग सुभाषराव, सचिनराव आणि सुनीताबाई शांतपणे ऑफिसच्या बाहेर पडले. सुभाषराव पहिला निर्णय घेतील किंवा दुसरा निर्णय घेतील, त्यांना तो घ्यावाच लागेल. सुभाषरावांच्या निर्णयाला सुनीताबाई साथ देतील. ते त्यांची वडिलार्जित प्रॉपर्टी वाचवू शकतील किंवा पळून गेलेल्या मुलीला तिचा हिस्सा देऊन टाकतील. पण मुलीने केलेल्या कृत्यामुळं आतून रक्तबंबाळ झालेल्या आतड्याचं काय करायचं? मुलीच्या कृत्यानं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचं काय करायचं? मुलीच्या कृत्यानं आईबापांच्या आबरूचं धिंडवडं निघालं, त्याचं काय करायचं? त्याचा परिणाम कुटुंबातल्या सगळ्यांना भोगायला लागतात, त्याचं काय करायचं? अनिता पळून गेली काय आणि तिला पळवून नेली काय? जीव घेण्या यातना तर सुनीताबाई आणि सुभाषराव यांनाच भोगायचे आहेत. अनिताने हे कृत्य थ्रिल म्हणून केलं काय आणि जवानीच्या भरात केलं काय? शेवटी तिचे आई वडीलच उद्ध्वस्त होणार आहेत. सुनीताबाई आणि सुभाषराव यांच्या कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळं माझ्यासमोर अनेक प्रश्न आवासून उभे राहिलेत.